अधोक्षज महाराजांचं वजन कमी करायचं असेल आणि गावातलं वारं फिरवायचं असेल तर दिग्रसकरांच्या मंदिराची भांडाफोड केली पाहिजे. भांडाफोड करण्यासारखं काय पण तिथे? काहीच नाहीये, काहीच नाहीये. बदनामी तर होईल ना, मंदिराची विटंबना झाली पाहिजे बस. आणि त्याने काय साध्य होईल? लय काय काय साध्य होईल. विरोधक म्हणून गोपाळराव तीव्र निषेध करतील. मग बघा त्यांची इमेज अशी झामकणवरती. पूरग्रस्तांना मदत करणारे अधोक्षज महाराज, त्यांना सपोर्ट करणाऱ्या कीर्तन करणाऱ्या इंद्रायणी देवी, त्यांची इमेज पण एकदम ठामफास होऊन जाईल. काही कमी जास्त लागलंच तर आमची माणसं आहेतच. समाज सेवा करणारे अधोक्षज महाराज करतायत दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना. निस्ती बोंबा बोंब. फालतू प्लॅन. फालतू प्लॅन आहे तुमचा. काय बोलल्या तुम्ही? कटू आहे पण सत्य सांगते. अधोक्षज मंदिराची विटंबना करेल ह्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. हे लिहून देते तुम्हाला. आवडला. पण काय बदनामी करण्यात आम्ही PhD केली आणि हातात पुरावे असताना लोक विश्वास ठेवतात. पुरावे? अहो, कोरे कागद हातात असताना जोपर्यंत कोणी उघडून बघत नाही तोपर्यंत ते पुरावेच. आता ते कसे आणि कधी आणि कुठं द्यायचे ते आम्ही बघतो. श्रीकलाताई, दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना करण्यासाठी गोपाळरावांना तयार करा. ती जबाबदारी तुमची आहे. पण यात माझा काय फायदा? घ्या, अख्खाच्या अख्खा गोपाळ तुमच्या ताब्यात राव. अजून काय पाहिजे तुम्हाला? हवं तर सत्तेचं रिमोट आपण दोघं मिळून ऑपरेट करू. श्रीकलाताई, आता दाखवा तुमची कला. हा? विटूच्या वाडीतली लोक विटू भक्तांसारखीच वागली. आपत्तीच्या वेळेला सगळे भेद विसरून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले रे विठुराया. इंदू, गावातले लोक चांगलेच वागतायत पण घरचे ते चांगलं भूक वागतायत का? गोपाळचं इतकं मनावर घेऊ नको आता. त्याच्याबद्दल बोलतच नाही. मग कुणाबद्दल बोलतोयस? माझ्याबद्दल? इंदू, अगं श्रीकलाने किचन मधल्या वस्तूंच्या जागा काय बदलला? एवढी चिडलीस तू? श्रीकला बोलली तुला? ती काय सांगेन? ती चाड्या नाही करत. नारायणीताईंनी सांगितलंय मला. बोलले. पण मग तेवढ्यावरून तू माझी उलट तपासणी घेणार आहेस का? दुसऱ्यांच्या घरात लुडबुड करू नये एवढा बेसिक सेन्स नाहीये तिला. इंदू, अगं श्रीकला शकुंतला काकूसाठी काय काय करते माहिती? म्हणून ती जे करेल ते आपण पटवून घ्यायचं का?
आणि तू माझ्यावर आवाज चढवणार आहेस, माझी खरडपट्टी काढणार आहेस. इंदू आता तू अति करतेस हा. मी काय तुझी खरडपट्टी काढत नाही. मी फक्त एवढं म्हणतोय की त्या श्रीकलावर संशय नको घेऊस तू. तुला तर असं पण वाटत होतं की ती आपल्या मागे मुंबईपर्यंत आली होती म्हणून. अजूनही वाटतं. ऐक ना तू, मला हा विषय नाही वाढवायचा आहे आणि त्या श्रीकलामुळे आपल्यात भांडण नकोय मला. असू दे. इंदू तू आता उगाच हायपर होऊ नकोस. तिने फक्त वस्तूंच्या जागा बदलल्यात एवढं काय त्यात. मला नाही चालणार. का नाही चालणार ते नकोस विचारू. नाही सांगू शकणार. इंदू आणि सांगितलं तरी तुला ते पटणार नाही. इंदू ऐकू इंदू. मोहितराव, हे आमच्या मंदिराच्या बाबतीत काय ऐकते मी? अहो, कान फाटला आमचा मोठ्या बाई. एवढं हायपर होऊन बोलायला काय झालं तुम्हाला? हा, अहो मंदिराच्या बाबतीत तुम्ही असं करायचं म्हणल्यानंतर हायपर होणार नाही तर काय होणार आहे? भक्ती पावन भक्ती भावन मोठ्या बाई. हो, तुम्हाला कधीपासून त्रास व्हायला लागला असल्या सगळ्या गोष्टींचा? तसही फायद्या तोट्याच्या पलीकडं अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष नसतं द्यायचं. हो, काय बोलताय तुम्ही? अहो मंदिर आहे, मंदिर कमिटीची अध्यक्ष आहे मी. उद्या काही झालं तर? अहो आता एवढी मेहनत करून आम्ही मंदिराचा डोलारा उभा केलाय, मागं मंगल कार्यालय केलंय. आत्ता पैसे यायला लागलेत. उद्या या सगळ्यामध्ये काही गोंधळ झाला तर? हो, टेन्शन किती ते टेन्शन घेऊ नका मोठ्या बाई. असं कसं टेन्शन घेऊ नका म्हणताय? उद्या आमच्या मंदिराची बदनामी झाली तर इथं कीर्तनकार येणार नाहीत, भक्त येणार नाहीत, दानपेटीत पैसे पडणार नाहीत. हे काही नाही. हे पहा, जर समजा तुम्हाला काही करायचंच असेल ना तर त्या कार्टीच्या बाबतीत करा. गेला बाजार व्यंकट भाऊजींच्या बाबतीत करा. हे पण काही होऊ शकलं नाही तर माझ्या अधोक्षची बदनामी करा, पण मंदिरावरती आच येऊ द्यायची नाही. पाठीवरती मारा पण पोटावरती मारायच्या बाता करू नका. असं काय करताय मोठ्या बाई? अहो मोठ्या बाई आहात तुम्ही, बेसिक गोष्टी समजायला पाहिजेत राव तुम्हाला. हा, मला समजतंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मंदिर बदनाम होईल अशी एकही गोष्ट तुम्ही करायची नाहीये. गोष्ट झाल्याशिवाय विठुराया कोपलाय अशी बोंब कशी मारणार आम्ही? पेपरबाजी कशी करणार? गावात पाप वाढलंय, पाप. इंद्रायणी देवींना भक्तीचा गर्व झालाय आणि हे विठुरायाला अजिबात आवडलेलं नाहीये. अशा 1000 भाकडकथा रचता येईल आम्हाला इंद्रायणीच्या विरोधात. 1000. विठुरायाचा कोप हाच इंद्रायणी देवी या आजारावर जालिम डोस. आता तिची पावर वाढू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर असंच करायचं. येतंय ना लक्षात? पण या सगळ्यांनी तिची पावर कमी होईल काय? शुअर शॉट कमी होईल. आणि राहिला प्रश्न तुमच्या देणगीचा, पाऊस, देणगीचा पाऊस पडेल तुमच्याकडं. अहो मोठ्या बाई, आश्वासन देतो ना मी तुम्हाला. मोहितराव, तुम्ही राजकारणी आहात, आश्वासनं देण्यात पटायतात. अहो मोठ्या बाई, आश्वासन या शब्दावर फोकस करण्यापेक्षा आम्ही काय म्हणतोय त्याच्यावर फोकस करा. लोकांना समजून सांगा, विठुरायाचा कोप जर होऊ द्यायचा नसेल तर मंदिरासाठी देणगी द्या. आणि मग बघा मंदिरासाठी कशी भरघोस देणगी येते. मग काय बाबा, एकदम श्रीमंत मोठ्या बाई. हा
आयडिया चांगली आहे तुमची, लागा कामाला. डॉक्टर, श्रीकला, तू इकडे? तुझी खूप काळजी वाटली म्हणून आले भेटायला. काही खरंच सभेत किती हायपर झाला होतास तू. कार्यकर्त्यांवर विनाकारण चिडचिड करत होतास. लायकीच ती होती त्यांची. हे असं बोलणं चांगलं नाही हा गोपाळ. तुला इलेक्शन मध्ये हरायचंय का? अधोक्षची पॉप्युलॅरिटी प्रचंड वाढतीये गावात. त्याचं काय ना श्रीकला, हे लोक आहेत ना, हे मूर्खच असतात. कोणालाही डोक्यावर घेतात. त्याला घेतलंय डोक्यावर. त्याला लोकांच्या डोक्यावरनं काढून फेकून द्यायचा काही मार्ग नाहीये का? आहे. काय सांग ना. दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना. श्रीकला, पण त्याचा माझ्या निवडणुकीशी काय संबंध आहे? संबंध आहे डॉक्टर. जर दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना झाली तर गावात व्यंकट महाराज आणि त्या इंद्रायणीची बदनामी होईल आणि याचा परिणाम म्हणजे अधोक्षज इलेक्शन मध्ये पडेल. तरी पण श्रीकला,